आज ठरणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून त्यात आता मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे। या निवडणुकीत महायुतीला 230 जागा मिळाल्या असून त्यात भाजप 132 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। तर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला 57 तर अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत। सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने त्यासाठी आपलाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे। या सरकारमध्ये शिंदे गट व अजित पवार गटाला उपमुख्यमंत्री पद मिळणार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अजित पवार गटाचा पाठिंबा असल्याचे जवळपास स्पष्ट झालं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव मागे पडले आहे। शिंदे गटाला पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळेल ही आशा अजूनही आहे, पण भाजपने आपलाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे। त्यावर आता शिक्कामोर्तब केला जाणार आहे। आता या नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू झाली आहे। प्राथमिक अंदाजानुसार भाजपला सर्वाधिक 21 मंत्रिपदे मिळू शकेल, तर शिवसेना शिंदे गटाला 12 व राष्ट्रवादी अजित पवार गटाला 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। 6 ते 7 आमदारांच्या मागे एक मंत्रिपद असे ठरले असल्याचीही चर्चा आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।